अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे छत अचानक कोसळून 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी झाल्याची गंभीर घटना घडली। या घटनेची तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील वर्गखोल्यांचे बांधकाम ऑडिट करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात मनसेच्या सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रीतसर निवेदन सादर केले। बबलाद येथील घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर निश्चितपणे कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। तसेच ज्या शाळांच्या वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात अयोग्य आढळतील त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रकरणाची पाहणी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर निश्चितच कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले। हे निवेदन मनसेचा सोलापूर जिल्ह्याच्या वतीने लोकसभा अध्यक्ष सोलापूर क्षेत्र प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले। यावेळी अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील, सोलापूर शहर वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंबोणीकर, अक्कलकोट शहर संघटक आदर्श मळगे पाटील, अक्कलकोट शहर अध्यक्ष उपाध्यक्ष शामराव पाटील, तालुका उपाध्यक्ष मल्लीनाथ घंटे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बनपट्टे, मनसे वाहतूक सेनेचे उपजिल्हा संघटक विठ्ठल बंडा आदी पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्गखोल्यांचे तातडीने ऑडिट करून धोकादायक वर्गखोल्यांची दुरुस्ती न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला। या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। त्याच्या 13 तारखेला CEO साहेबांना भेटायला आलो होतो मनसेचं निवेदन घेऊन। त्यांनी त्या दिवशी दिवसभर मीटिंग असल्यामुळे आम्हाला टाईम देऊ शकले नाही। तर आज मला त्यांचा क्लार्कचा फोन आला की आपण आज भेटू शकता साहेब आहेत। मग म्हटल्यानंतर आम्ही शिष्टमंडळ घेऊन आले तालुक्याची आणि जिल्ह्याची। मग मला एवढं सांगायचं आहे, तिथं त्या शाळेचा जो बबलाद गावामध्ये पडझड झाला, लहान मुलं 13 मुलं जखमी झाले, 2 शिक्षक जखमी झाले। त्याला ते जखमी झाले त्या शाळेचं ऑडिट नाही झालेलं आहे आणि ते जुनं बांधकाम आहे आणि त्याकडे शिक्षण अधिकारी वगैरे त्यात लक्ष देऊन बघितलेलं नाही आणि ते जर चौकशी झाली असती, व्यवस्थित झाली असती तर ते पडलं नसतं। आणि ते जुनं बांधकाम आहे 1990 मधलं, त्यात ते पालक वर्ग आहे किंवा शिक्षक वर्ग आहे किंवा त्या शाळेमध्ये शिकणारे मुलं आहेत, त्यांच्या जीवितात धोका झाला तर त्याला कोण तारणार? अचानक मुलं दगावली नाही ही एक वेगळी बाब आहे। आणि जर मुलं त्यामध्ये स्लॅब करून मृत्युमुखी पडले असते, शिक्षक पडले असते, तर त्याला जबाबदारी कोण? तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार किंवा इथला सरकार किंवा शिक्षण अधिकारी किंवा CEO कोण जबाबदारी घेणार? तुम्ही आता या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, काय अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आलं? त्यांनी काय सांगतात की ते झालेला प्रकार हे निंदनीय आहे, गैरकृत्य आहे, तर त्याच्यावर आमची चौकशी चालू आहे। तो ठेकेदार, क्वालिटी कंट्रोलर किंवा तो बांधकाम केलेला किंवा त्यावेळी आमदार कोण होतं, खासदार कोण होतं, ते सगळं चौकशी करून आम्ही तुम्हाला कळवू, असे आम्हाला ते उत्तर दिले। तरी बी आमचं ठोस कारवाई करायला आम्ही सांगितलं। पक्षाच्या माध्यमातून तुमची पुढची भूमिका काय असणार आता? हां, पक्षाच्या माध्यमातून आमची पुढची भूमिका काय? सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा अक्कलकोट तालुक्यामध्ये जेवढे जिल्हा परिषदेचे शाळा आहेत ते सगळे नवीन करावं आणि त्यांचं ताळेबंद करावं किंवा त्यांचं काय म्हणतात ते बांधकामाचं नवीन रूपरेषा आखावं। जेवढे जुने बांधकाम आहेत तेवढ्या नवीनमध्ये ऑडिट करावं आणि यापुढे ते जुने शाळेवरती हे सर्व जिल्हाधिकारी किंवा शिक्षण अधिकारी किंवा CEO साहेबांनी स्वतः त्या सर्व जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या शाळांना भेटी देऊन त्याची चौकशी करून, स्वतः बघून चौकशी करून जुन्या असल्यास त्याच्यावर कारवाई करावी। आमदार खासदारांना सांगून, या सरकारला सांगून ते नवीन बांधून द्यावं। आणि जर सरकार, आमदार, खासदार याचे जर विचार नाही केले तर सन्माननीय आमचे राजसाहेब ठाकरे विचार करतील व त्याला निधी कसं मंजूर करायचं, ते नवीन शाळा कसं बांधकाम करायचं आणि त्या मुलांना, त्या शिक्षकांना कसं मदत करायचं हे आमचे राजसाहेब आम्ही ठरवू। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।